नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी अर्धा किलो पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। हलकीशी ग्रेव्ही ठेवणार आहे। तर त्यासाठी बघा, अर्धा किलो पनीर मी तुकडे करून घेतलेले। पनीरची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे, कसं पनीर बनवायचं। त्याच्यामध्ये अर्धा चमचाला कमी अशी मिरची पावडर घेतलेली आहे, फक्त मिरची पावडर आहे। अर्धा चमचाला कमी असा गरम मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता हे आपण एका साईडला झाकून ठेवूया। आता आपल्याला पनीरसाठी साहित्य बघा, मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण मी थोडेसे असे भाजून घेतलेले आहेत, हलकेसे कापलेले आहेत आणि भाजून घेतलेले आहेत। 1 इंच आलं आहे, पातळ तुकडे करून घेतलेले आहेत। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, देशी लसूण आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10 ते 15 काजू घेतलेले, ते पण हलकेसे भाजून घेतलेले। आता तुम्हाला सांगते, काजू तुम्ही भिजत घालून त्याची वेगळी पेस्ट केली तरी चालेल, मी अशाच पद्धतीत टाकलेलं आहे। 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे, ते पण मी कांदा भाजल्यानंतर त्याच तव्यामध्ये हलकंसं भाजून घेतलेलं आहे। ही कोथिंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये 3 लवंगा, 1 छोटा तुकडा बघा दालचिनीचा आणि 2च पाकळ्या स्टार फुलच्या आहेत। आता हा एवढा मसाला मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी पेस्ट करून घेतलेले, एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एवढा बटर टाकणार आहे आणि तो पण आपण थोडा वितळून घेऊया। तेल आणि आपलं बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 तेजपत्ते आणि 1 मीडियम आकाराचा कांदा बघा मी असा बारीक कापून घेतलेला आहे, टाकून घेऊया। कांदा बघा मी मिक्स करून घेतलेला आहे आणि मीडियम गॅस आहे। आता आपण काय करूया, हा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, गॅस आहे आपला मीडियम। आता हे सगळे आपण जी पेस्ट केली ना, ही टाकून घेऊया। पेस्ट केलेली बघा टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, तसं तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। गॅस करणार आहे आता बारीक। आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चमचा मिरची पावडर आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचाला कमी जिरे पावडर घेतलेली आहे। हा गरम मसाला पावडर आहे, म्हणजे किचन किंग मसाला, हा पण अपलोड केलेला आणि हा मॅगी मसाला घेतलेला आहे। हा 1 चमचा आहे छोटा आणि हा 1 चमचा आहे छोटा। जर हा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल, सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे आपण ह्याच्यामध्ये ना बारीक गॅसवरच 1 मिनिटभर परतून घेऊया। बारीक गॅसवर 1 मिनिटभर बघा मसाले टाकल्यानंतर मी मस्त असं परतून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे मॅगी मसाला जर नसेल तर पनीर मसाला वगैरे जर असेल तर तो जरी टाकला तरी पण चालू शकते। त्यात टाकणारे कसुरी मेथी हातावर बघा मी चोळून घेतलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, आपण पनीरला पण मीठ लावलं तर हे लक्षात ठेवून मीठ टाकायचं। मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता ना, त्याच्यामध्ये मी कोमट पाणी, एकदम हलकंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। पाणी बघा टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही विचाराल की पाणी किती टाकलं, तर हा ग्लास अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कोमट, एकदम हलकंसं कोमट। आता काय करणार आहे, गॅस करणार आहे मीडियम, जरी बारीक केला तरी चालतो बरं का, आणि जरी मीडियम केला तरी चालेल। तुमच्या बर्नरवाला लहान मोठा बघायचं, ही जी मी करते ही मोठ्या बर्नरवर करते। मीडियम गॅस केलेला आहे आणि ह्याला 5 मिनिटं आपण चांगलं शिजवून देऊया। 5 मिनिटं झाल्यात बघा, मी झाकून ठेवलं होतं। मस्त बघा असा मसाला शिजला पाहिजे। 5 ते 7 मिनिट जरी ठेवलं तरी चालेल, मी मीडियम गॅसवर ठेवलं होतं, असं उडतं बघा, त्यासाठी झाकण ठेवायचं। आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, हे थोड्याशा तेलावर तुम्ही ही पनीर भाजून घेतलं तरी चालते। असं 1 तव्यावर ठेवायचं, पॅनवर वगैरे, आणि भाजून घ्यायचं। तशा खूप रेसिपी मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत। मला हे मी न भाजताच करणार आहे। हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं। आता ही आपण अर्धा किलो पनीरची भाजी घेतलेली आहे। तुमच्यात जर 10-12 जर लोक जर आले, जर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून जर वाढवून पाहिजे म्हटलं ना, तर जी ग्रेव्ही केली आहे ना सेम प्रकारे, ते 1-1, 2-2 कांदे जर तुम्ही वाढवून जरी केले तरी चालतील। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून जरी टाकलं तरी पण चालू शकतं। तर ज्या भांड्यामध्ये आपण ही पनीर ठेवलं तर त्यात मी थोडंसं कोमट पाणी टाकणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी पाणी टाकलं होतं, मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असली तर अजून थोडंसं पाणी वाढवू शकता बरं का, हे एकदम घट्ट आहे। जरी 10-12 जरी लोक आली तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर थोडंसं पाणी जर वाढवलं नाही तर 1-1 चमचाभर तुम्ही सगळ्याला जर वाढलं ना असं तरी पुष्कळ होईल। तर ह्याचे तुकडेसुद्धा पनीरचे तुम्ही थोडेसे बारीक बारीक करू शकता। पनीर तुम्ही थोड्याशा तेलावर बटरवर सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता, तेल बटर टाकून, मस्त असं होतं बघा आणि चवीला पण छान होतं। आता तुम्ही ह्याच्यामध्ये अजून काय टाकू शकता, तुमच्याकडे जर क्रीम असेल तर क्रीम टाकू शकता, जर क्रीम नसेल बाहेरची विकतची
तर तुमच्याकडे दुधाची साईज अशी आपण मलाई म्हणतो ती जरी थोडीशी फेटून जरी टाकली तरी पण छान होतं. तशा पण खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. आता मी ह्याच्यावर एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. एवढं खुल्लं ठेवणार आहे. गॅस केलेला आहे बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं. तर आपण झाकण काढूया बघा, मस्त असं झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता ह्याच्यावर तुम्ही क्रीम वगैरे टाकू शकता, थोडीशी मिक्स करू शकता. परत वरनं थोडंसं बटर जरी टाकलं तरी पण चालेल. छान होते बघा, अशा पद्धतीनं करून बघा, एक नंबर लागते चवीला. खूप रेसिपी मी पहिल्या पण पनीरच्या अपलोड केलेल्या आहेत. ती कोल्हापुरी पनीर वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. अशा पद्धतीत एकदम झटपट पद्धतीत पाहुणे आले तर तुम्हाला अर्धा किलो पनीरची कशा पद्धतीत भाजी बनवू शकता हे दाखवलेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.